पद्धतीने खड्ड्यांच्या समस्येकडे सरकारचं लक्ष वेधलं ते आपण पाहिलं। पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे, मुंबई उच्च न्यायालयाने आता MPSC 2023च्या भरती प्रक्रियेत मराठा आरक्षणाच्या 10% कोट्याबाबत मोठा अंतरिम आदेश दिलेला आहे। नवीन आरक्षण कायदा हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल का यावर अंतिम निर्णय होईपर्यंत 10% पदं ही रिक्त ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत। मात्र या प्रक्रियेत आधीच निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदावर रुजू होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 3 सप्टेंबर रोजी होणार आहे। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत। मराठा समाजाची प्रमाणपत्र रद्द केल्याचा आरोप करत त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर सडकून टीका केली। नोंदी का रद्द केल्याचं उत्तर मुख्यमंत्री फडणवीसांनी द्यावं असंही ते म्हणाले। पंढरपूरमधल्या सरकुली इथे जरांगेंची सभा पार पडली, त्यावेळी ते बोलत होते। बावनकुळे हे का ऐकलंच नाही, 96 कुळे ऐकलं। हे बावनकुळे कुंकड असतंय काय माहित, हे एकाएकीच कुळचा कुळ निघले। तुला सोडत नाही भाऊ मी, तू मराठ्याच्या लेकरा बाळाच्या मुंडक्यावरती पाय दिलाय, तुला आता सुट्टी नाही। आमचं फडणवीस साहेबांना म्हणणं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना म्हणणं आहे, तुमच्या बावनकुळ्याने आमच्या नोंदी रद्द केल्या का केल्या याचं उत्तर द्या। एकनाथ शिंदेनं शिरसाटांनी का नोंदी रद्द केल्याचं उत्तर द्या। का आमच्या मराठ्यांच्या लेकराच्या मुळावर